तुमच्या या अशा तापट स्वभावामुळे ना भाऊ सगळ्यांना असंच वाटतं की तुम्हीच हल्ला केला असेल त्या सिक्युरिटी गार्डवर. जरा शांतपणे विचार करा भाऊ. शांतपणे मी एकच गोष्ट करू शकतो, ती कागदपत्र मिळवू शकतो आणि दुसरी गोष्ट त्यांना फोडून काढू शकतो. मिळतील भाऊ, पेपर्स मिळतील. मी एकाला पाठवला होता दत्ताराम कोळी नामक व्यक्तीचा शोध घ्यायला. त्याचा कोणीतरी दूरचा नातलग इथे वडाळ्यालाच राहतो, एवढंच कळलंय. पुढची माहिती मी काढतो. नमस्कार सर, मी शिवानी देशमुख. नमस्कार, बोला काय सेवा करू मी आपली? मला भाऊ जगदाळेंना भेटायचंय. कोणाला? भाऊ जगदाळे ना? काय काम आहे आपलं? काय काम असणार, फक्त त्यांना भेटायचंय. संपूर्ण नाव काय आपलं? शिवानी देशमुख. मी संपूर्ण नाव म्हटलं. शिवानी जयराज देशमुख. शिवानी ठीक आहे, बेटा तू कसे आहात? जेलमध्ये बागेत नाही, त्यामुळे कसा असू शकतो मी? भाऊ, मी तुमची मदत करायला आले. तू काय करणार माझी मदत? तुझ्या बापानं तर टाकले मला आतमध्ये. भाऊ, पण मी तुमच्या बाजूने. भाऊ, तुम्ही माझ्यावर कितीही अविश्वास दाखवा, मला ओरडा, शिव्या द्या, घालून पाडून बोला, काहीही करा, पण तुम्हाला मी फक्त मदतच करणार. हॅलो हॅलो अरुणा, मी भाऊंना भेटले. मी काहीतरी प्रयत्न करते. भाऊंना सोडवायला हवं ना? हो, आमचा सुद्धा प्रयत्न चालला इथे. मी चुकलं असेल तर आय एम सॉरी. खरं तर मीच सॉरी. तुम्हाला इतकी मदत केलीस आणि अरुणा, तू माझी खूप जवळची मैत्रीण आहेस. ठेवते फोन. ओ काका, भाऊ जगदाळे कुठे आहेत? कोण ग तुम्ही पोरींनो? आम्ही भाऊंच्या मुली. भाऊच्या मुली इतक्या? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि भाऊ सारख्या माणसाला अटॅक करता लाज नाही वाटत तुम्हाला? पोलीस आहेत ते, जरा नीट बोल ना. अगं पण त्यांना सुद्धा मन असतंच ना. भाऊ 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 कसे तुम्ही? भाऊ भाऊ तुम्ही नाही आहात, शिवानी गेलीये. मैदान सुद्धा आता हातात राहिलेलं नाहीये. काहीच नीट होत नाहीये. हो, आणि मीना गेली ते सांग ना. मीना तिचं काय? अशीच बाहेर गेलीये. कुठे? मला एकदा इथनं बाहेर पडू दे. तो जयराज, इनामदार आणि ही मीना फोडूनच काढतोय. हे जमिनाचं काय झालं? नाही भाऊ अजून, पण तुम्ही नका काळजी करू, आम्ही प्रयत्न करतोय. भाऊ, तुम्ही तुमची काळजी घ्या. येस. ए बरं, काय चाललंय? काय मासळी बाजार आहे का? भाऊ, आम्ही येतो. काळजी घ्या. चल. पोलीस स्टेशन आहे तुमचं, कबड्डीचं क्रीडांगण नाहीये. अगं भाऊ, काय काय हे असं वागतात का? पोलीस स्टेशन असं वागतात? नीट बोला, आरोपी नाही आहेत आम्ही. तू मला नीट बोल शिकवते. पहिले तू नीट बोल. काय घरच्यात काय संस्कार केलेत का तुमच्यावर? केलेत तुमच्यावर नाही केलेत का? तुम्ही केलं ते सगळं? काय भाऊंबद्दल बोलते. तुला कोणी सांगितलंय? ते महत्वाचं नाहीये. शिवानीने सांगितलं असणार, याचा अर्थ अजूनही त्या मैदानावर जाते ती भाऊला भेटायला. कुठे आहे? कुठे ती शिवानी? शिवानी, उगीच ओरडू नका आणि तिला मध्ये खेचू नका. मी माझी कामं करतोय, माझी कामं मला करू द्या. त्याच्यामध्ये कोणाची लुडबुड मला चालणार नाही. अगदी तो भाऊ, शिवानी किंवा तू सुद्धा.